जय हिंद. माझ्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे अध्यक्ष तथा आपले मार्गदर्शक आदरणीय श्री हनुमान भोडवे सर, मुख्याध्यापिका आदरणीय श्री मिस्टर दत्ता मॅडम, उपमुख्याध्यापिका राणी सावंत मॅडम, प्रायमरी स्टेज हेड कैला शादिजा मॅडम, समन्वयक आकांक्षा फुके मॅडम आणि समोर उपस्थित माझे सर्व शिक्षक बंधू आणि जास्त भगिनी. आज हा दिवस साजरा करत असताना बाहेर पण जे गीत सादर केलं माझ्या शिक्षक भगिनींनी शहारे आणि त्या अंगाने, आणि इथे आल्यानंतर पण या सद्गुरू हॉलमध्ये खूपच अप्रतिम अशा प्रकारचं गीताचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. हे सगळे मराठी शब्द ऐकून आदरणीय कविता मॅडमनी पण मराठीमध्ये त्यांचं सूत्रसंचालन चाललंय. शब्द न शब्द मी ऐकतोय, कारण मला बाकीच्या भाषांविषयी मान आहे, परंतु या महाराष्ट्राचा नागरिक असल्या कारणाने मराठी विषयी जास्तच अभिमान आहे. ज्या वेळी कोणी मराठी बोलतंय, कुठं मराठी पुस्तकाचं वाचन करतंय, त्यावेळेस मला दुधात साखर पडल्याचा अनुभवाचा प्रत्यय येतो. म्हणून या ठिकाणी सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्र दिन आहे, जागतिक कामगार दिन आहे आणि मराठी राजभाषा दिन सुद्धा आहे. बाहेर प्रतिमा लावली यशवंतराव चव्हाणांची. ही महाराष्ट्र राज्याचे, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण. आणि या यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी एक कायदा पारित केला की आजपासून राज्याच्या व्यवहाराची भाषा ही मराठी असेल आणि ती अनिवार्य असेल. म्हणून 1 मे हा राजभाषा दिन. परंतु दुर्दैवाने 27 फेब्रुवारीलाच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा असतात. वरती 27 फेब्रुवारी आणि मराठी राजभाषा दिन. आपलं सगळं चुकात चुकीला चालत असतं, परंतु सगळं मिळून मिसळून मान सन्माने ऍक्सेप्ट करून चाललेलं असतं. तरी पण हा महाराष्ट्र हा विचारांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे. आज 1 मे 2026 सर्वांचेच वाढदिवस असतात. आज हा महाराष्ट्राचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने. आणि हा जो महाराष्ट्र आहे असा तसा आता कविता मॅडमने सांगितलं. कविता मॅडमने पण खूप चांगल्या कविता सादर केल्या. त्यांच्या नावात पण कविता आहे, जगण्यात पण कविता आहे. असो तर हा मे महिना 5 संदर्भ घेऊन नावारूपास आलेला असतो. 5 संदर्भ या दिवसाच्या पाठीमागे असतात. एक दिवस स्टेटस ठेवून, एक दिवस आपण भाषणबाजी करून हा दिवस साजरा होणार नाही. सर नेहमी सांगत असतात की आपल्याला प्रत्येक दिवस, वर्षभर तो दिवस साजरा करता आला पाहिजे, जगता आला पाहिजे. एक दिवसापुरतं जर आपण ठेवत असाल तर आपण फार संकुचित अर्थ त्या दिवसाचा घेतला. म्हणून हा दिवस फार महत्वाचा आहे. प्रत्येक आत्रे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, बघा महाराष्ट्र स्थापन होण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती. म्हणजे 1953 साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषिक तत्वावर राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची निर्मिती झाली आणि भाषिक प्रांतावर, प्रत्येक भारतामध्ये भाषिक प्रांतावर राज्याची निर्मिती व्हावी असा एक कायदा पारित करण्यात आला. जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1920 साली, 1919 साली त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं की भाषिक तत्वावर राज्याची निर्मिती असावी. तेव्हापासून हा लढा चालू होता. त्याला यश मिळालं 1953 साली, पण ते पण सगळ्या प्रांतांसाठी नव्हे. म्हणजे उत्तर प्रदेशसाठी हिंदी, मध्य प्रदेशसाठी हिंदी, त्यानंतर आंध्र प्रदेशसाठी तेलुगू, तामिळ भाषेची निर्मिती झाली. नंतर मग सगळ्यांसाठी ह्या भाषिक तत्वावर राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण होण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मुंबई राज्य होतं. मुंबई आता महाराष्ट्राचे आहे, पण मुंबई हे राज्य होतं. आणि मुंबई राज्यामध्ये गुजरातचे काही लोक होते आणि महाराष्ट्राचे काही लोक होते. असं एकमेव राज्य होतं का भारतातलं की त्या राज्यामध्ये 2 भाषेचे लोक गुण्या गोविंदाने राहत होते. म्हणजे असं गोड गैरसमज होता. परंतु कशा राहतील ते 2 भाषा, व्यवहारामध्ये त्यांच्या फरक पडणार, त्यांच्या संवादाच्या देवाणघेवाणामध्ये फरक पडणार. मग प्रत्यात्री असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे असतील, यांनी चळवळ उभारली. 1955 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ स्थापन झाली आणि मग त्यांनी मागणी केली. पहिली मागणी त्यांची होती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली पाहिजे. मुंबई हा महाराष्ट्राचा भाग आहे, कारण मुंबईमध्ये जास्त बहुभाषिक मराठी आहेत.
ज्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं अशा लोकांची संख्या जास्त होती, म्हणून मुंबई महाराष्ट्रामध्येच असली पाहिजे, परंतु त्याला विरोध झाला. कारण मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर, आणि त्यांच्यानंतर गुजरातचे मोरारजी देसाई हे त्याचे मुख्यमंत्री झाले मुंबई राज्याचे, आणि त्यांना ही मुंबई महाराष्ट्रामध्ये जोडण्यास त्यांचा प्रखर विरोध होता. शेवटी मुख्यमंत्री होते, सत्ता त्यांच्या हातात होती, आणि सर्वांना मन माहित आहे सत्य पुढे शहाणपण चालत नाही. बऱ्याच लोकांनी विरोध केला, शहाणे लोक त्या आंदोलनामध्ये होते. मोरारजींना पण थोडासा विसर पडला. नंतर आंदोलन उभं राहिलं, म्हणजे प्रख्यातचं एक पुस्तकच आहे वाद नका नावाचं, त्यामध्ये हा सगळा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी नमूद केलेला आहे. त्यांच्या घोषणा पक्क्या होते, त्यांनी मराठ्यामध्ये नेहमी त्यांचे वादग्रस्त विधान करायचे, ते चांगले विधान करायचे. ते म्हणायचे की मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे, परंतु कुणी मागणीला मान्यच करीना. त्यांनी विधानसभेत पण ते विचार व्यक्त केला, परंतु लोकांनी त्यांना काही महत्वच दिलं नाही. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मराठामध्ये एक लेख स्थापन निर्माण केला, एक लेख लिहिला, आणि त्या लेखाचं शीर्षक होतं आपल्या विधानसभेमध्ये अर्धे लोक गाढवा आहेत. बरीच उलटसुलट चर्चा झाली. पत्रकारांनी त्यांना घेरलं, असं कसं काय बोलले म्हणे तुम्ही, सगळे कायदे तिथून हातात, विधान तुम्हाला मागं घ्यावं लागेल. तर प्रख्यात हजार जबाबी होते. ते म्हटलं जाऊ ते मी विधान मागं घेतो. काल मी बोललो आपल्या विधानसभेत अर्धे लोक गाढव आहेत, आज मी विधान मागे घेतो, सांगतो आपल्या विधानसभेत अर्धे लोक गाढव नाहीत. लोक निघून गेले. घरी गेल्यानंतर काही लोकांना कळलं अरे दोन्ही विधानाचा अर्थ एकच आहे. का ते वकारार्थी बोललाय, आज नकारार्थी म्हणताय, अर्थ तर एकच आहे. परंतु नंतर मात्र त्यांच्या समोर कोणी आले, असे प्रख्यात होते. त्यांनी सुद्धा या महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये त्यांचे खूप महत्वाचा वाटा आहे.